नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। 3 महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्यातील गुन्हेगाराला वारजे माळवाडी पोलिसांनी बीडमधून केलं जेरबंद। डोक्यात बिअरची बाटली मारून तरुणाला केलं होतं जखमी। दर्याबारच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घालून तरुणाच्या कपाळावर बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आलेला होता। या गुन्ह्यातील गुन्हेगारावर वारजे माळवाडी पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती। मोक्का कारवाईनंतर गेले 3 महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला वारजे पोलिसांनी बीड येथून जेरबंद केलं। विशाल उर्फ जॉकी नारायण वारकड, वय 25, राहणार रामनगर वारजे, मूळ राहणार आमला, तालुका धारूर, जिल्हा बीड, असं अटक केलेल्याचं नाव आहे। या प्रकरणी धनंजय एकनाथ गुरव, वय 26, राहणार गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी, यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली। हा प्रकार दर्याबार समोरील मोकळ्या मैदानात 9 जून 2025 रोजी मध्यरात्री 12:30 वाजता घडला होता। फिर्यादी व त्याचे मित्र बंटी कुचिकर, विशाल पुरे, वैभव टेकाळे हे दर्याबार समोरील मोकळ्या जागेत वॉशरूमसाठी गेले होते। भिंतीच्या पलीकडे आदित्य मारणे, विकी करंजाळे, विशाल वारकडे दारू पीत बसले होते। त्यांनी यांना तुम्ही इथं आमच्या समोर गोंधळ का करताय, तुम्हाला लय मस्ती आली का, असं म्हणून शिवीगाळ केली। आदित्य मारणे यांनी त्याच्या हातातील बिअरची बाटली फिर्यादीच्या कपाळावर मारून गंभीर जखमी केला। विशाल वारकड यांनी हातातील हत्यार हवेत फिरवून आम्ही इथले भाई असून आत्ताच जेलमधून बाहेर आलोय, आम्ही कोणालाही घाबरत नाही, आमच्यामध्ये कुणी आलं तर कुणाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन दहशत पसरवली होती। पोलिसांनी इतरांना पकडलं, परंतु विशाल वारकड हा फरार झाला होता। त्यामुळे पोलिसांनी मोक्का कारवाई केली। पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार सागर कुंभार, बालाजी काटे हे पोस्को गुन्ह्यातील आरोपीचा अहिल्यानगर येथे शोध घेत होते, परंतु तो आरोपी काही मिळून आला नाही। त्याचवेळी पोलीस अंमलदार सागर कुंभार व बालाजी काटे यांना विशाल वारकडा बीड येथे असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस पथक 10 सप्टेंबर रोजी पहाटे बीडमध्ये पोहोचून त्यांनी विशाल वारकड याला ताब्यात घेतला। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजी कांगडे, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, निलेश बडाक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरडे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, सागर कुंभार, योगेश वाघ, शरद पोळ, निखिल तांगडे, अमित शेलार, अमित जाधव, महादेव शिंदे, अमोल सुतकर, गणेश शिंदे, सत्यजित लोंढे यांनी केले।